20 तारखेला ऑनलाईन पद्धतीने हे जे सगळं मेडिकलचे औषधं जी विकली जातात तर त्यावर बंदी घालण्यासाठी तुम्ही मोठं आंदोलन पुकारलेलं आहे। 20 तारखेला सगळं बंद ठेवणार आहे। ऑनलाईन मध्ये डुप्लिकेट औषधं, नार्कोटिक ड्रग, हॅबिट फॉर्मिंग म्हणजे नशेची औषधं, एमटीपी किट ह्यासारखी औषधं येऊन आपली जी युवक पिढी आहे ती याच्यामधनं मागवते आणि त्याचा गैरवापर होतो आणि त्यांच्या हेल्थची पुढे जाऊन नुकसान होऊ शकतं। त्यासाठी हा आम्ही बंद पुकारलेला आहे। या 8(1) कायद्याअंतर्गत जे ते म्हणतात ऑनलाईन विक्री डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अंडर अलाउड आहे तशी नाहीये। ते आणण्यासाठी त्यांना ई प्रिस्क्रिप्शन, डिजिटल प्रिस्क्रिप्शन आधी आणायला लागतील। त्याच्यासाठी त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणं गरजेचं आहे, नंतरच ऑनलाईन विक्री होऊ शकते आणि आमची मागणी तीच आहे। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट कडून आज पुण्यात एक महत्त्वाचा निर्णयावर पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही सध्या एक पत्रकार परिषद घेतली आणि याच्यामध्ये सांगितलंय की 20 तारखेला ऑनलाईन पद्धतीने हे जे सगळं मेडिकलचे औषधं जी विकली जातात तर त्यावर बंदी घालण्यासाठी तुम्ही मोठं आंदोलन पुकारलेलं आहे। 20 तारखेला सगळं बंद ठेवणार आहे। काय नेमकं कारण आहे याचं? हे बघा, 20 मेचा जो बंद आहे त्या बंदमध्ये आमच्यासाठी नाही आम्ही बंद करत आहे, आम्ही हा जनतेसाठी बंद करतोय। आज भारतातली 60% युवक पिढी जी आहे ही युवक आहे आणि ही ऑनलाईन औषधं किंवा ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये सगळी गोष्टी मागवतात। तर ऑनलाईनमध्ये डुप्लिकेट औषधं, नार्कोटिक ड्रग, हॅबिट फॉर्मिंग म्हणजे नशेची औषधं, एमटीपी किट ह्यासारखी औषधं येऊन आपली जी युवक पिढी आहे ती याच्यामधनं मागवते आणि त्याचा गैरवापर होतो आणि त्यांच्या हेल्थची पुढे जाऊन नुकसान होऊ शकतं। त्यासाठी हा आम्ही बंद पुकारलेला आहे। काय नेमके महत्त्वाचे तुमचे मुद्दे आहेत? आणि यासोबतच आता आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टच ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते आणि जसं तुम्ही म्हणताय की चुकीच्या पद्धतीने चुकीची औषधी दिली जातात, तर ही जी औषधं आहेत तर ती घेण्यापूर्वी हे ऑनलाईन जे विक्री करतात तर त्यांच्याकडून प्रिस्क्रिप्शनची सुद्धा मागणी केली जाते, मग हा विरोध? हे बघा, भारत सरकारचा जो फूड अँड ड्रगचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये आजपर्यंत ऑनलाईन औषधं विक्रीला कायद्यात कुठेही परवानगी नाहीये। नोटिफिकेशन 817 भारत सरकारने काढलं आहे पण त्याचं अजून कायद्यात रूपांतर झालेलं नाहीये। तर आजच्या तारखेमध्ये ऑनलाईन औषधं विकणं हे गैरकानूनी आहे आणि तशी सरकारकडं त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काही व्यवस्था नाहीये। तसंच आम्ही हायकोर्टामध्ये ऑनलाईन विरुद्ध स्टे घेतलेला आहे, तरी सुद्धा भारत सरकार याच्याबद्दल काही कारवाई करत नाहीये। आम्ही भारत सरकारला आतापर्यंत 17 पत्र दिलेली आहेत ह्या संदर्भात, पण त्यांच्याकडनं एकदाही आम्हाला पत्राचं उत्तर आलेलं नाही, ना बोलवणं आलेलं नाही, डिस्कशन आलं। त्यासाठी नाविलाजाने आम्हाला हा 20 मेचा बंद पुकारवा लागतो। पण कुठलाही 8(1) जो कायदा भारत सरकारने आणलेला आहे या 8(1) कायद्याअंतर्गत जे ते म्हणतात ऑनलाईन विक्री डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अंडर अलाउड आहे तशी नाहीये। ते आणण्यासाठी त्यांना ई प्रिस्क्रिप्शन, डिजिटल प्रिस्क्रिप्शन आधी आणायला लागतील। त्याच्यासाठी त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणं गरजेचं आहे, नंतरच ऑनलाईन विक्री होऊ शकते आणि आमची मागणी तीच आहे। तुम्ही ई प्रिस्क्रिप्शन आणा, डिजिटल प्रिस्क्रिप्शन आणा, आमची ऑनलाईनला तयारी आहे, पण विदाऊट दॅट आम्ही नाही करू शकत। पण हे सगळं कायद्यात नसताना सुद्धा हे जर ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे तर नेमकं यामध्ये कोणाचा स्वार्थ लपलेला आहे? कोणाच्या स्वार्थापोटी हे सगळं सुरू? याच्यामध्ये आजच्या तारखेमध्ये ऑनलाईनमध्ये 1mg, नेट प्लस ह्या ज्या मल्टीनॅशनल आणि मोठ्या कंपन्या आहेत त्या उतरलेल्या आहेत आणि हे ह्यांचं भाग भांडवल आता जाळतात आहे, त्यांचं स्वतःचं नुकसान करतात आहे आणि मोनोपल्ली क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात आहे, जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये मार्केट त्यांच्या हातात यावं। आज भारतातली जी सर्व्हिस देणारी आपले केमिस्ट आहेत ते संपून जावेत। आज ऑनलाईन करोना काळामध्ये ऑनलाईन औषधं कोणी दिली नाही पेशंटला, हे आमच्या केमिस्टने दिलेली। त्या करोना काळामध्ये 300 केमिस्ट आमचे ह्या करोनामध्ये एक्सपायर झालेले आहेत। ते ऑनलाईन ह्या गोष्टी भविष्यात करू शकत नाहीये, त्याच्यासाठी आमचा हा बंद पुकारलेला आहे। दुसरा विषय आहे की औषधं विक्री जी आहे हा भारत सरकारचा कायदा आहे की फार्मसिस्टच्या देखरेखीखाली औषधं विक्री ही केली पाहिजे, पण ऑनलाईन मार्फत कोणत्याही अनएज्युकेटेड माणसाकडनं औषधं विकली जातात, त्याचं स्टोरेज कंडिशन मेंटेन होऊ शकत नाही, चुकीचं औषधं जाऊ शकतात, चुकीचे डोस जाऊ शकतात। जे फार्मसिस्टला शिक्षण मिळालेलं आहे ते त्याच्यासाठी मिळालेलं आहे, पण ह्या गोष्टी काही त्याच्यातनं पाळल्या जात नाही, म्हणून हा 20 मेचा बंद। पण जरी हा तुम्ही म्हणजे हे लोक मेडिसिन्स घेतात त्या पेशंटसाठी, त्यांच्या हितासाठी तुम्ही हा निर्णय घेताय, मात्र दुसरीकडे तुम्ही आता 20 तारखेला जो बंद ठेवताय तर त्यामुळे नुकसान सुद्धा पेशंटचं होणार आहे। याच्यामध्ये आमचं नागरिकांना कुठेही वेटीस धरण्याचं धोरण नाहीये। आम्ही ऑल ओव्हर भारत, पुण्यामध्ये हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत प्रत्येक एरियामध्ये, त्याची लिस्ट पण तुम्हाला दिलेली आहे।
तर कोणत्याही नागरिकाला कोणतीही औषधं हवी असतील तर इमर्जन्सी औषधं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना अवेलेबल करून दिले. आमचं कोणतंही धोरण नाही की नागरिकांना वेठीस धरायचं. आमचं भांडण आहे सरकारच्या धोरणाशी. किती जण या सगळ्या संदर्भामध्ये आता तुमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि किती जणांकडून हा संप केला जाणार? भारतामध्ये 12,50,000 केमिस्ट ह्या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते पूर्णपणे संप पुकारणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधली काही आहे पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये टोटल 15,000 केमिस्ट आहेत. पुणे सिटीमध्ये 6,500 ते 7,000 केमिस्ट आहेत. बाकी पुणे जिल्हा PCMC ग्रामीण मिळून टोटल 15,000 केमिस्ट या संपात सहभागी होणार आहोत. अगदी तुमची मागणी रास्त आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर मग तुमची काय भूमिका असणार आहे? आता 20 तारखेला तर तुम्ही बंद पुकारलेला आहे. आमचे ऑल ओव्हर इंडियाचे जे अध्यक्ष आहेत आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 मे नंतर जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा आमचा भारत सरकारला इशारा आहे. नक्कीच सर, 20 तारखेनंतर जर निर्णय घेण्यात आला नाही या सगळ्या संदर्भातला तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू अशी भूमिका यांच्याकडून घेण्यात आलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मुना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.